कल्पना करा, टाळ मृदंगाचा नाद घुमतोय, रामकृष्ण हरीचा गजर आसमंतात भरून राहिलाय आणि या सगळ्याच्या मध्यभागी डोळ्यात भक्ती आणि ओठांवर अभंग घेऊन बसलेले आहेत संत तुकाराम महाराज. हे दृश्य आहे त्यांच्या कीर्तनाचं. चला, आज आपण त्यांच्या कीर्तनात घडलेल्या दोन अद्भुत अविश्वसनीय लीला पाहणार आहोत. एक, जिथे एका मूर्त मुलाला पुन्हा जीवन मिळालं, आणि दुसरी, जिथे संकटातही तुकोबांची निष्ठा पाहून स्वतः विठ्ठलाला धावून यावं लागलं. ह्या दोन कथा म्हणजे साध्यासुध्या नाहीत. एका कथेत मृत्यूवर मात केली गेली, तर दुसऱ्या कथेत एका महान राजाचं रक्षण झालं. आणि या दोन्ही अद्भुत लीलांचं केंद्रस्थान काय होतं? तर ते होतं संत तुकाराम महाराजांच्या साधनेचं हृदय, त्यांचं कीर्तन. अहो, तुकाराम महाराजांसाठी कीर्तन हेच जीवन होतं, श्वास होता. ते देहू गावात फिरायचे आणि लोकांना अक्षरशः पाया पडून विनंती करायचे, अरे कीर्तनाला चला. कारण त्यांचं ठाम मत होतं की देवाच्या नावात जो आनंद आहे, जो सुखसोहळा आहे, तो स्वर्गात सुद्धा मिळणार नाही. त्यांच्या कीर्तनाची एक ठरलेली रचना होती. एक सुंदर आध्यात्मिक प्रवासच होता तो. सुरुवात व्हायची ती सामूहिक नामघोषाने, विठ्ठल विठ्ठल. मग तुकोबांच्या स्वतःच्या काळजाला हात घालणाऱ्या अभंगांचा जणू वर्षाव व्हायचा. त्यातूनच मग कथा उलगडायच्या आणि शेवटी पुन्हा एकदा तोच नामघोष. या प्रवाहात लोक इतके सामील व्हायचे की त्यांना देवाचं अस्तित्व अगदी जवळून जाणवायचं. चला तर मग ऐकूया ती पहिली अद्भुत कथा. महिपती महाराजांनी त्यांच्या भक्तविजय या ग्रंथात हा प्रसंग लिहून ठेवला आहे. ही गोष्ट आहे एका अशा माणसाची जो तुकोबांच्या कीर्तनात इतका रमून गेला की त्याला घरादाराचा, मुलाबाळांचा विसर पडला. त्याच्या घरच्यांना तर असं वाटू लागलं की या तुकारामाने आमचा माणूस पळवलाय. आणि नेमकं याच काळात त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. त्यांच्या लहान मुलाचा अचानक मृत्यू होतो. त्या मुलाची आई तर पूर्णपणे खचून जाते. तिचा सगळा राग, सगळा संताप तुकाराम महाराजांवर निघतो. विचार करा, ती बाई त्या मृत मुलाला खांद्यावर घेते आणि थेट तुकारामांच्या कीर्तनात येते. गर्दीतून वाट काढत ती तुकोबांच्या समोर येते आणि त्या मुलाचं निष्प्राण शरीर त्यांच्या पायाशी ठेवते. सगळी सभा एकदम शांत, स्तब्ध होते. ती आक्रोश करत विचारते, तू तर नेहमी म्हणतोस की देवाचं नाव अमृत आहे, मग कुठे आहे ते अमृत? का जिवंत करत नाही ते माझ्या मुलाला? हा प्रश्न फक्त तुकोबांना नव्हता, तर सभेतल्या प्रत्येकाच्या श्रद्धेला आणि साक्षात त्या विठ्ठलालाच दिलेले एक आव्हान होतं. पण अशा प्रसंगातही तुकाराम महाराज अजिबात विचलित झाले नाहीत. अगदी शांत राहिले. ते म्हणाले, बाई, तुझा राग चुकीचा नाही. मी नेहमीच म्हणतो की विठ्ठलाचं नाव अमृत आहे. आता या ठिकाणी देवाला स्वतःच त्याचं सामर्थ्य दाखवावं लागेल. मग त्यांनी सभेकडे पाहिले आणि म्हणाले, आपण सगळेजण एकाग्र होऊन पूर्ण श्रद्धेने विठ्ठल विठ्ठल म्हणूया. नामावर अजिबात शंका घेऊ नका. आणि त्यांनी स्वतः नामघोष सुरू केला. बघता बघता हळूहळू सभेतला प्रत्येक जण डोळ्यांत अश्रू आणून पूर्णपणे तल्लीन होऊन नामजप करू लागला. तो आवाज, तो नामघोष वाढतच गेला. अधिक तीव्र, अधिक पोटेंटे होत गेला. भक्तविजयात वर्णन आहे की त्या नामघोषाचा आवाज इतका प्रचंड होता की जणू काही आकाशच हललं. विठ्ठलाचं नाव सभेत, बाहेर, चारी दिशांना नुसतं दुमदुमत होतं. आणि त्याच क्षणी तो चमत्कार घडला. जिथे ते मृत शरीर ठेवलं होतं तिथे अचानक हालचाल झाली. तो मुलगा उठून बसला, त्याने डोळे उघडले आणि आई अशी हाक मारली. नामाच्या शक्तीने त्याला पुन्हा जीवनदान दिलं होतं. त्या आईने रडत रडत तुकोबांच्या पायांवर डोकं ठेवलं आणि आपल्या अविश्वासाबद्दल क्षमा मागितली. पहिल्या कथेने आपल्याला नामाच्या जीवन देणाऱ्या शक्तीची ओळख करून दिली. आता ऐका दुसरी कथा, जिथे हेच नाम एका राजासाठी एक अभेद्य ढाल बनलं. हो, ही कथा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. एकदा एकादशीच्या दिवशी महाराज तुकोबांच्या कीर्तनाला आले होते. कीर्तन अगदी रंगात आलेलं. आणि तेवढ्यात बातमी आली की शत्रू सैनिकांनी सभास्थळाला पूर्णपणे घेरलंय. ते शिवाजी महाराजांना पकडायला आले होते. विचार करा, आत विठ्ठल नामाचा गजर आणि बाहेर मृत्यूचं संकट उभं ठाकलं होतं. महाराजांच्या माणसांनी त्यांना तिथून निघून जायला सांगितलं. पण तुकाराम महाराज म्हणाले, अरे, हरिनामापेक्षा मोठं रक्षण करणारं दुसरं कोण आहे? विठ्ठलाची इच्छा असेल तर तोच वाचवेल. ती इतके अविचल होते. त्यांच्या आवाजात भीतीचा लवलेशही नव्हता. या कथा म्हणजे केवळ चमत्कार नाहीत, तर त्या नामाच्या सामर्थ्याचा आणि अढळ श्रद्धेचा धडा आहेत. त्या आपल्याला हेच शिकवतात की कीर्तन म्हणजे फक्त गाणं बजावणं नाही, तर ती एक साधना आहे, एक यज्ञ आहे. जेव्हा संपूर्ण समाज एकत्र येऊन एका भावनेनं देवाचं नाव घेतो, तेव्हा अशक्यही शक्य होऊ शकतं.
मग यातून आपण काय शिकू शकतो? बघा, पहिली गोष्ट, आपल्या घरी किंवा मित्रांसोबत आठवड्यातून एकदा तरी 15-20 मिनिटं नामजप नक्की करावा. दुसरा म्हणजे जेव्हा अडचण येते तेव्हा फक्त उपायांवर अवलंबून न राहता आधी देव मग उपाय असा दृष्टिकोन ठेवावा. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं, संकट आलं म्हणून आपलं धर्मकर्म, आपली साधना थांबू नये. या सगळ्याचं सार इतकंच की नामकीर्तन हा एक अंतरीचा चमत्कार आहे. जेव्हा अनेक जण शुद्ध हेतूने एकत्र येऊन देवाचं नाव घेतात तेव्हा आपल्या आत तर बदल घडतातच, पण कधीकधी बाहेरील जगातही त्याचे परिणाम दिसू लागतात. तर आजच्या भागात आपण तुकाराम महाराजांच्या कीर्तनातील 2 शक्तिशाली प्रसंग पाहिले. एक म्हणजे नामाच्या सामर्थ्याने मृत मुलाचं जिवंत होणं, आणि दुसरं म्हणजे शत्रूंच्या वेड्यातही कीर्तन न थांबवणारी त्यांची अढळ श्रद्धा. पुढच्या भागात आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्यातील नाताबद्दल आणखी सखोलपणे जाणून घेणार आहोत. शिवाजी महाराजांचा एका राजापासून ते एका भक्तापर्यंत झालेला प्रवास आणि तुकोबांनी त्यांना दिलेला राजधर्म आणि नामधर्म यांचा सुंदर संगम आपण पाहणार आहोत. हा भाग पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. ज्ञानकोश हा एक बहुभाषिक चॅनल आहे जिथे आम्ही आध्यात्मिक ज्ञान इंग्लिश, हिंदी, मराठी, बेंगाली आणि तमिळ या भाषांमध्ये शेअर करतो, आणि लवकरच अजून काही महत्त्वाच्या भाषा देखील येत आहेत. आमचा उद्देश एकच आहे, सनातन धर्मातील अनमोल ज्ञानरत्न अत्यंत सोप्या, स्पष्ट आणि अर्थपूर्ण पद्धतीने सगळ्यांपर्यंत पोहोचवणं. आमच्या चॅनलवर आपल्याला दररोज श्रीमद भागवतम, भगवद्गीता, महाभारत, ललिता सहस्रनाम, तमिळमधील दैवातीन कुराल, इंग्लिशमधील द व्हॉइस ऑफ गॉड आणि महाराष्ट्रातील संतांच्या जीवनकथा यांसारख्या विषयांवर व्हिडिओ पाहायला मिळतील. जर आपल्याला आमचं काम मूल्यवान आणि उपयुक्त वाटत असेल तर कृपया ज्ञानकोशला सबस्क्राईब करा. असं केल्याने आमचे दररोजचे व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हे दिव्य ज्ञान आपल्या कुटुंबियांमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये आणि समाजामध्ये पसरवायला विसरू नका.